आवाजावरून समजलंच असेल किती कुरकुरीत हे पॅटीस तयार झाले आहेत. आज मी तुम्हाला कॉर्नचे पॅटीस कसे बनवायचे ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे हे पॅटीस बनवण्यासाठी अजिबात मी कुठेही तांदळाचे पीठ, रवा, कणिक किंवा मैद्याचा सुद्धा वापर केलेला नाही. तरी देखील इतके मस्त कुरकुरीत आणि आठवडाभर टिकणारे पॅटीस तयार होतात. एकदा तुम्ही पॅटीस हे बनवून ठेवले की मनात येईल तेव्हा आठवडाभर केव्हाही पटकन तळून खाऊ शकता. चला तर मग लगेचच पाहूया अवघ्या 10 मिनिटात तयार होणारे मस्त आणि चटपटीत गरमागरम असे कॉर्नचे पॅटीस कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. कॉर्न पॅटीस बनवण्यासाठी सर्वात आधी मेजरमेंट कपचा 1 कप भरून इथे मी मक्याचे दाणे घेतले आहेत. मका स्वच्छ सोलून धुवून घ्यायचा आणि त्यानंतर पाण्यामध्ये घालून गॅसवर तो 2 ते 3 मिनटं फक्त उकळवून घ्यायचा आणि त्यामधलं सर्व पाणी निथळून त्यानंतर हे आपल्याला कॉर्न वापरायचे आहेत. तुम्हाला एवढं सगळं करायचं नसेल आणि तुमच्याकडे जर फ्रोझन कॉर्न असतील तर ते डायरेक्ट घेतलेत तरी देखील चालेल. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप आधी मी पोहे घालणार आहे आणि त्यानंतर पाव कप म्हणजे एकूण पाऊण कप एवढे मी इथे पोहे वापरणार आहे. आज अजिबात आपण कुठेही मैदा, कणिक, रवा कशाचाही वापर न करता पोह्यांचा वापर करणार आहोत. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि ह्या पोह्याची आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. सुरुवातीलाच मके घातले असते तर ओलसरपणा निर्माण झाला असता आणि पोहे वाटले गेले नसते, त्यामुळे सुरुवातीला पोह्यांची पावडर आपण करून घेऊया. तयार झालेली पोह्याची पावडर एका बाउलमध्ये मी काढून घेते. बघू शकता छान अशी मस्त बारीक करायची आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शिजवून घेतलेले जे कॉर्न आहेत ते घालायचं आहे. सोबतच छान असा तिखटपणा येण्यासाठी मी इथे 2 हिरव्या मिरच्या घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता फक्त मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. सतत मिक्सर फिरवायचं नाही, नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि खूपच लगदा होईल. तसं आपल्याला करायचं नाही. थोडे थोडे मक्याचे दाणे ह्यामध्ये राहिले पाहिजेत. इथे बघू शकता मी कशी दरदरीत भरड करून घेतली आहे. अशीच भरड आपल्याला पाहिजे आहे. तुम्ही जर मिक्सरमध्ये नाही फिरवलेत तरी देखील चालेल. एखादा चॉपर असेल त्यामध्ये बारीक फिरवून किंवा भरड करून घेतलेत तरी देखील चालेल. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, थोडेसे मी मिक्स हर्ब्स घालणार आहे, थोडासा ऑरेगॅनो. तुम्ही याऐवजी चाट मसाला, आमचूर पावडर किंवा थोडासा लिंबाचा रस सुद्धा यामध्ये पिळून घालू शकता. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे भरून मी चीज डाईस केलेलं आहे ते घालणार आहे. चीज क्यूब तुमच्याकडे असेल तर ते किसणीवर किसून यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आपलं सारण तयार आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा तुम्ही घालू शकता. आता पॅटीसच्या पारीचं आवरण कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी इथे मी किसणीवर 2 मोठ्या आकाराचे बटाटे किसून घेणार आहे. लहान आकाराचे किंवा मध्यम आकाराचे तुम्ही बटाटे वापरले तर 3 घेऊ शकता. बटाटे कुकरमध्ये उकडवताना त्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे त्यामध्ये ओलसरपणा राहतो आणि आपल्याला पारी बनवताना ते पीठ मळताना अजिबात त्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागत नाही. हाताने न कुस्करता किंवा मॅशरने सुद्धा न कुस्करता असे किसणीवरच किसून घ्या, म्हणजे त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही, व्यवस्थित पीठ मळता येतं. बटाटे किसून झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं पोह्याचं पीठ आहे ते थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे, नाहीतर वरचं आवरण आळणी लागू शकतं. व्यवस्थित असं एखादं कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलंच तर यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं, बटाटे उकडवताना वाफेवर उकडवू नका. पाण्यात घालून चांगलं भरपूर पाणी घालायचं आणि त्यानंतर उकडवून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये थोडंसं पाणी राहतं आणि त्याच ओलसरपणामध्ये हे पीठ आपल्याला मळता येतं. इथे बघू शकता मी व्यवस्थित हे पीठ मळून घेतलं आहे, जसं एखादं कणिक असतं त्या पद्धतीने. आता एक छोटासा गोळा घ्यायचा आणि पुन्हा एकदा हातावर मळून घ्यायचा. त्यानंतर या मळलेल्या गोळ्याची आपल्याला पारी करून घ्यायची आहे. जसे आपण मोदकासाठी पारी करतो, वाटी करतो, अगदी त्याच पद्धतीने करायची आहे. तुम्हाला हाताने असं जर जमत नसेल तर थोडंसं लाटणीने लाटून घेऊ शकता. आणि यामध्ये आपण तयार केलेलं सारण फक्त 1 ते 2 चमचे भरायचे, जास्त भरायचं नाही, नाहीतर ते फुटून बाहेर येऊ शकतं. आता जसं मोदक आपण बंद करून घेतो त्या पद्धतीने हे पीठ असं वरून बंद करून घ्यायचं आणि थोडंसं हलकंसं दाब देऊन चपटं करून घ्यायचं. इथे आपला पॅटीसचा आकार तयार आहे. याच पद्धतीने उरलेल्या सारणाचे सर्व पॅटीस मी इथे बनवून घेणार आहे. इथे मी सर्व पॅटीस बनवून घेतले आहेत. आता हे पॅटीस
डायरेक्ट तेलात न तळता सुरुवातीला आपण एक स्लरी तयार करू. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे मी मैदा घेतला आहे. थोडंसं किंचित मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. फार जाड ठेवायचं नाही, अगदी पातळ पेस्ट तयार करायची. हे पॅटीस तुम्ही असे नुसतेही तळू शकता, पण तसे फार तेलकट होण्याची शक्यता आहे. असे केल्यामुळे त्याला छान कुरकुरीतपणा येतो आणि अजिबात ते तेलकट तयार होत नाही आणि तेलामध्ये फुटत सुद्धा नाही किंवा आपण त्यामध्ये चीज घातलेलं आहे, ते चीज फुटून बाहेर सुद्धा येत नाही. आता एक पॅटीस घ्यायचा, या मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवून घ्यायचा आहे. संपूर्ण मैदा असा निथळून काढायचा आहे. अजिबात एक्स्ट्राचं जाड थर त्यावर देऊ नका. आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत. ह्या ब्रेड क्रम्समध्ये हे पॅटीस घोळवून घेणार आहे आणि छान चारी बाजूने कोटिंग येईल अशा पद्धतीने आपल्याला ह्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. म्हणजे अजिबात तेलात फुटत नाही आणि मस्त कुरकुरीत पॅटीस तयार होतात. अशाच पद्धतीने सर्व पॅटीस मी इथे घोळवून घेणार आहे. इथे सर्व पॅटीस कोटिंग करून तयार आहेत. हे पॅटीस तुम्ही लगेच सुद्धा तळू शकता किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचे आणि आठवड्यावर तुमच्या मनात येईल तेव्हा हे पटकन तळून खाऊ शकता. इथे मी कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. गॅसची आच मध्यमच ठेवायची आणि यामध्ये एक पॅटीस आपण सोडून घेऊया. जेवढे मावतील तेवढे घालायचे आहेत. सुरुवातीला अजिबात झारा लावायचा नाही. एखाद मिनटं थांबायचं. एका बाजूने छान कुरकुरीत पॅटीस तयार झाले की दुसऱ्या बाजूने उलटवून सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. इथे पॅटीस तळून झाले आहेत. आता लगेचच तेल निथळून काढून घ्यायचे. तुम्हाला डीप फ्राय करायचं नसतील तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा बेक करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. इथे मी सर्व पॅटीस तळून घेतले आहेत. बघू शकता किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. अजिबात हे तेलकट तयार होत नाही. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कसे झाले कमेंट करून मला नक्की कळवा. या पॅटीसचा आवाज तुम्हाला मी ऐकून दाखवते. बघू शकता किती कुरकुरीत झाले आहेत. कापून सुद्धा दाखवते. मस्त असे कुरकुरीत आणि तितकेच पौष्टिक सुद्धा तयार होतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. या पॅटीस सोबत खाण्यासाठी मी इथे आज टोमॅटो केचपचा वापर केला आहे. तुम्ही हिरवी चटणी सुद्धा यासोबत खाऊ शकता किंवा अगदी काहीही नसेल तरी फक्त नुसते पॅटीस अप्रतिम लागतात. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.